ह्याच्यापेक्षा मोठा मुमेंटच नाही आहे माझ्यासाठी आत्ता तरी ह्या लाईफमध्ये नाही आणि कधीही नसेल. कारण की मी ना एक छान पोस्ट बघितली ज्याच्यामध्ये तुला पाहता मुमेंट काय आहे हे तुम्ही प्रेक्षकांना विचारलं होतं, ऑडियन्सला विचारलेलं. तर मला तुमच्याकडून ऐकायचं की तुमच्या आयुष्यातली तुला पाहता मुमेंट काय आहे. मी विचार नव्हते करत, माझं उत्तर ऑलरेडी रेडी होतं. पण असं होतं की थोडंसं वेगळं उत्तर आहे माझं आणि त्याबद्दल विचारही केला ना तरी सुद्धा असं मला खूप तुला सॉरी सो बेसिकली ही फिल्मची जर्नी जी आहे माझी ती खूपच अप्स अँड डाऊन्समध्ये राहिली आहे. म्हणजे एका नवीन कलाकाराला एखादं मुख्य कॅरेक्टर मिळणं ही खूप अवघड गोष्ट आहे, मिळणं सुद्धा. आणि एक असा टाईम होता की हे मिळतंय किंवा नाही मिळत आहे, मी ही करते भूमिका किंवा नाही करत आहे ह्याची जेव्हा गॅरंटी नव्हती त्यावेळेस एक अशी वेळ आली होती की मी खूप ॲड्स केलेत. मी सिरियलही केली आहे, हिंदी सिरियल केली आहे खरं तर. ते करत असताना असं मला एक वेळ आली की मला असं वाटलं अरे खूपच मोनोटोनस होतं आहे, हेच करायचं आहे पण आपल्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पोचायचं आहे आणि तिथला रस्ता नाही मिळत आहे. म्हणजे त्या वाटेवर जाताच येत नाही आहे, ते दरवाजे उघडतच नाही आहेत माझ्यासाठी. असा पॉईंट आला होता की जेव्हा मी ठरवलं होतं की ठीक आहे आपण सगळं सोडून घरातल्यांपासून एवढे लांब राहून आपण तेच इथे नाही करू शकत. म्हणजे हे किती कंटिन्यू करायचं. 7 वर्ष मला झाले होते मुंबईत येऊन. काम करत नव्हते असं नाही, मी काम भरपूर करत होते. पण जे करायची इच्छा होती तिथे पोचता येत नव्हतं. त्यामुळे खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा. आणि मग मी असं फायनली ठरवलं की अरे आपण आता विचार करूयात की आपण परत पुण्याला जाऊयात आणि जसं जसं काम येत राहील आपण येऊ ना, ट्रॅव्हल करू. इतकं काही हार्ड अँड फास्ट हे करायची गरज नाही की कंटिन्युअसली मुंबईतच राहावं वगैरे. असं मी ठरवलं आणि खोटं वाटेल दुसऱ्या दिवशी मला मयुराचा कॉल आला आणि मला म्हणाली की आपण ही फिल्म करतोय आणि तन्वी तूच करतीयस. सो मला वाटतं तुला पाहता हा दरवाजा उघडताना बघणं, ही वाट मला मिळणं, हे कॅरेक्टर माझ्या नशिबात येणं, ही फिल्म मला मिळणं हे माझ्यासाठी तो मुमेंट होता. त्यामुळे आय गेस ह्याच्यापेक्षा मोठा मुमेंटच नाही आहे माझ्यासाठी आत्ता तरी ह्या लाईफमध्ये नाही आणि कधीही नसेल. कारण की पहिलं हे सगळ्यात खूप खूप स्पेशल असतं. पुढे किती काम करीन काय करीन हे माहिती नाही, पण हे जे आहे ना हे ह्याचा रस ह्याच्यापेक्षा आनंद कशात नसेल जास्त. सो दिस इज माय तुला पाहता मुमेंट. आणि आता तुझी जर्नी ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि मला वाटतं तुझ्या डोळ्यातलं जे पाणी होतं ते तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कष्टाचं, जिद्दीचं आणि तू जो काही वेळ घेतलास, वाट बघितलीस, थांबलीस एकदम संयमाने, त्याचं ते पाणी होतं. आणि मला वाटतं आता तुला पाहताना सगळ्यांना खूप छान वाटणार आहे त्या मोठ्या पडद्यावर. डॅम शुअर की तुझ्या आईवडिलांना, सगळ्या तुझ्या कुटुंबाला खूप अभिमान वाटणार आहे तुझा फिल्म बघताना. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.